मित्रांनो नमस्कार, जय श्रीराम. मुंबईत अजून एक नवीन मेट्रो ॲक्वालाईन सुरू झालेली आहे. ही अंडरग्राऊंड मेट्रो कफ परेड ते आरे डेपो अशी धावणार आहे. हा तोच आरे डेपो ज्यावरून उद्धव ठाकरेंनी 2019मध्ये रणकंदन माजवले होते, भाजपशी भांडण उकरून काढले होते आणि शेवटी या प्रकल्पाला त्यांनी स्थगिती दिलेली होती. याच वेळेस साधारणपणे याच वेळेस त्यांनी अजून 2 प्रकल्प कोकणातील नाणार आणि नागपुरातील मल्टीमोडल हबसुद्धा रद्द केले होते. आता या मेट्रोला दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद बघून मला पडलेला प्रश्न हा की उद्धव ठाकरेंनी ही प्रकल्प का रद्द केले असतील, यातनं त्यांचे कोणते राजकीय उद्देश हासिल होणार होते. तर राजकीय उद्देश तर मला माहीत नाही, पण मला वाटतं ते राहुल गांधींचा कित्ता गिरवत आहेत. 2008 आणि 2010मध्ये राहुल गांधींनी ओरिसातील एक आदिवासी टेकडी नियमगिरी याला भेट देऊन तेथील बॉक्साईट मायनिंगचा प्रोजेक्ट असाच रद्द केला होता. कमाल म्हणजे राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांनी हे प्रकल्प रद्द करताना अतिशय अभिमानाने हे निर्णय आम्ही घेतले हे जनतेसमोर येऊन सांगितले आणि त्याचे श्रेय किंवा अपश्रेय आपल्याला मिळावे याची काळजी घेतली. त्यामुळे परत प्रश्न हाच पडतो की हे करण्यामागे त्यांचा उद्देश काय असावा. असा हा विकासविरोधी पवित्रा घेतल्याने त्यांना कोणाची मतं मिळाली असतील. तर असं बघा की 2010मध्ये नियमगिरी प्रकल्प रद्द केल्यानंतर काँग्रेस लागोपाठ जवळजवळ 101 निवडणुका हारलेली आहे. उद्धव ठाकरेंनी अशी स्पष्ट विकासविरोधी भूमिका भाजपशी फारकत घेतल्यानंतर 2019पासून घ्यायला सुरुवात केली आहे. त्यानंतर 2 मोठ्या निवडणुका झाल्या, एक लोकसभेची एक विधानसभेची. तर लोकसभेत तर त्यांची लोकसभेत त्यांना चांगले यश मिळाले मुसलमान मतामुळे, पण विधानसभेत मात्र त्यांची पार धुळदाण झाली. तर याचा अर्थ मुस्लिम विकासविरोधी राजकारण केले की मतं देतात असं आहेत का? तर एका निवडणुकीवरनं हा निष्कर्ष काढणे कठीण आहे, पण मुसलमान विकासाच्या राजकारणाला मतदान करत नाहीत एवढे मात्र नक्की. म्हणजे भाजपनी कितीही घरं किंवा गॅस कनेक्शन दिले तरी त्यांना मुसलमान मतं फारशी मिळणार नाहीत हे नक्की. हीच गोष्ट फडणवीसांच्या ॲक्वालाईनला सुद्धा लागू आहे. या उलट ज्यामुळे हिंदूंना अभिमान वाटेल किंवा गर्वान्वित वाटेल किंवा समाजाची प्रगती होईल अशा प्रकल्पाचा विरोध केला तर मात्र मुस्लिम मतं मिळू शकतात. म्हणूनच राहुल गांधी हमारे सैनिकों को चीनी सैनिक पीट रहे हैं किंवा पाकिस्तान ने हमारे कितने राफाल मार गिराए असा प्रश्न विचारतात आणि त्याचबरोबर नियमगिरीसारख्या प्रकल्पाला सुद्धा विरोध करतात. उबाठा तंतोतंत त्यांचा कित्ता गिरवतात. संजय राऊत म्हणतात ऑपरेशन सिंदूर एक फेल्युअर ऑपरेशन आहे. उद्धव ठाकरे रामभक्तांना हरामखोर म्हणतात आणि राहुल गांधींप्रमाणे विकासाच्या कार्यक्रमांना विरोध करतात. त्यात मेट्रोसुद्धा आली. जय हिंद, जय श्रीराम.